पोरं करतात, थोडंफार मागे पुढे झालं तर ज्येष्ठांनी सांभाळून घ्या आणि तरुणांनी पण ज्येष्ठांचा आदर करा, कारण एवढ्या वर्षे त्यांनी आपल्यापर्यंत आणून दिलं म्हणून आपल्याला माहिती झालं. आणि थोडंफार म्हाताऱ्यांनाही आकसपणा सोडून द्या, बरोबर आहे ना? म्हाताऱ्यांनी थोडा आकसपणा सोडा. आम्ही का असे होतो का? तू का साधा होता? सऱ्या तळवड्याला तो हा बायोडाटा माहिती, बरोबर आहे ना? वय वाढल्यामुळं लोक बोलत नाही, एवढाच त्याचा अर्थ आहे. त्याच्यामुळं आपलेच लेकरं पुढं होऊन करतायत, आपल्याला त्याचा आनंद वाटला पाहिजे. पोरं पुढं होऊन आज एवढा उत्सव जर करत असतील, निश्चित मी त्या सगळ्या तरुणांना धन्यवाद देईन. आणि जाता जाता पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करेल, सर्वांनी सहकार्य करा, सगळ्यांनी सहकार्य करा. कारण हे बघा, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साई, घातली अभय. चांगल्या कामाला प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या, प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद द्या. म्हणजे महाराज जेवण होता पाहिजे, पखवाजा ठेवून होता पाहिजे, गायक ठेवून होता पाहिजे, माईक ठेवून होता पाहिजे, साऊंड इकडं पाहिजे होता, भोंग्यात तिकडं पाहिजे होता. भोंग्यात घेऊन जाय, भोंग्यात बी आणि येऊ नको पुन्हा इकडे. काय चौकशा करतात? एक वाक्य बोल, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं. चुका काढणारे कशात काढत नाही, कशातही काढतात, पण जास्त देणारे बेजार करत नाही. आता ते यादव पर्वत कोण आहे ते मला भेटले बी नाही आणि नावं घ्या म्हटले नाही. कुठे येते हे का? तुमचे वडील, पण भेट झाली का आपली? भेटले नाही, नावं घ्या म्हणले नाही. एवढं देऊन नावाची अपेक्षा नाही. बसले कुठं मागं एखादा महाराजाच्या पायाजवळच. हो 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 दम दम दम. एवढं देऊन नावाची अपेक्षा नाही. जे 11 रुपये देते ते लई बेजार. 11 रुपये वर्गणी देणार, पाहुण्या रावळ्या सगळं पंक्तीला जेव्हा येणार, तांब्यात बुंदी घालून कुत्र्याला वाढत नेणार आणि पुन्हा हिशोब विचारायला तयार राहणार. किती उरले? तर म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याचं पाहू. नाही गेलो, बरोबर आहे ना? जास्त देणार बेजार करत नाही, कमी देणार लई बेजार करत. एवढे देऊन नावाची अपेक्षा आहे का त्यांना? टाळ्या वाजवा त्यांच्या वडिलांची. 2-4 वेळा नाव घेतल्यावर एखाद्याच्या पोटात गोळा उठत. तुला मळमळ होऊ दे, उलट्या होऊ दे, चक्कर येऊ दे, मला काही घेणं देणं नाही. तू दे, पुढच्या वर्षी तुझं घेतो. आपल्याला देणाराच नाही घेऊ तर का पंगत आणणाराच घेऊ. कौतुक करेल त्या माणसात. मी पुन्हा एकदा धन्यवाद. आणि हे बघा, चुका काढायच्या तर कशात